ही झाडं झुडपं तुम्हाला आनंद देतात. अहो तोडणाऱ्याला पण सावली आणि फळं देतात. तो देतोय निसर्ग, भरून देतोय आणि आपण फक्त घेतोय. आम्हाला फक्त घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहितीच नाही. म्हणून सद्गुरू वामनराव पै सांगतात, सगळं चाललंय ना सुखी होण्यासाठी. सगळ्यांना सुख पाहिजे, मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. हे सुख आहे कुठे? सद्गुरू म्हणतात तू सुखाचा गड्डा आहेस, तू आनंद समुद्र आहेस, तू द्यायला तर शिक. सुख द्या निसर्गाचा नियम हा. सुख द्या निसर्गाचा नियम हा. शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा. किती सुंदर सांगितलंय. तू जे देशील ते तुला सहस्त्रपटीने मिळणार आहे. आणि निसर्गाचा नियम आहे, तुम्ही एक दाणा ज्वारीचा पेरला, त्याचं उगवून आला, त्याचं रोप मोठं झालं, त्याचं झाड झालं आणि त्याला परत कणीस लागलं. त्या कणसामध्ये किती दाणे असतात हो? शेकडो दाणे असतात की नाही? एका बीजा पोटी तरुवर पोटी, तैसा मज एकाचा विस्तार, ते हे जग. हेच आपल्या जीवनाला लागू पडतं. तुम्ही जो एक विचार तुमच्या अंतर्मनामध्ये पेरला, त्याचं फळ, त्याला खतपाणी घालावं लागतं, त्याला म्हणजे दिव्य नामाचा तुम्ही जर बीज घेतलं आणि ते तुमच्या मनामध्ये तुम्ही पेरलं आणि त्याला भावाचं, भजनाचं, आरतीचं, प्रेमाचं पुन्हा पुन्हा खत पाणी घातलं की पीक येणार. आणि त्याला फळ काय येणार? एकोहम बहुश्याम प्रजया येम, तैसा मज एकाचा विस्तार. मग तुमच्या एका दिव्य नामरूपी बीजाचा विस्तार काय होणार? सगळीकडनं तुम्हाला मनशांती मिळणार, तुमच्या ठिकाणी पुण्याची निर्मिती होणार, तुम्ही शांती ब्रह्म होणार हो. नाथ महाराजांचं एकच फक्त लक्षात ठेवा, शांती ब्रह्म पहिलं जोडतो आणि मग एकनाथ महाराज म्हणतो ना, तो शांती ब्रह्म लक्षात ठेवा. मला शांत राहायचंय, हे शांतीसाठी मला नामस्मरण करायचं. एवढं जरी घेतलं ना व्रत, तरी तुमच्या जीवनाचं पोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, ह्याच्याने तुम्हाला अगणित पुण्य मिळणार. तुम्ही शांत होणार, तुमची वाचा शुद्ध होणार. वाचा शुद्ध झाली की तुम्ही शिव्या देणं बंद करणार, कारण दुसरं काहीच नाही ना हृदयामध्ये. अहो आपण धरतच नाही ते जनाबाईसारखं. धरीला पण